थोडं सहकार्य करा. कोणी गॅपमध्ये होऊ नका, गॅप ठेवू नका, मोकळी जागा ठेवू नका. आणि पाठीमागचा येणाऱ्या महिलावर कुणी थोडं सहकार्य करा. कोणी गॅपमध्ये बसू नका, गॅप ठेवू नका, मोकळी जागा ठेवू नका. आणि पाठीमागच्या येणाऱ्या महिला वर्गाला कुणी थोडं सहकार्य करा. कोणी गॅपमध्ये बसू नका, गॅप ठेवू नका, मोकळी जागा ठेवू नका. आणि पाठीमागच्या येणाऱ्या महिला वर्गाला कुणी आरतीसाठी सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचे. त्याच्या गुडघ्याला बोंब लागलेली असते, पण गुडघ्याकडे त्याचं लक्षच नसते. त्याची कंबर म्हणते बसूच नको, तरी सुद्धा तो त्या कमरेकडे दुर्लक्ष करतो आणि ऐकण्याकडे पूर्ण त्याचं लक्ष लागलेलं असतं. अशी स्थिती जी निर्माण होते त्याला नैमिषारण्य म्हणतात. अशा स्थितीत गेलं पाहिजे ऐकण्याकरिता. अशी अवस्था निर्माण झाली पाहिजे. लोकांची कथेत नाही अशी अवस्था निर्माण होत, कीर्तनात नाही होत. एखाद्याचं भांडण चालू द्या, गल्लीत फक्त भांडणाची फक्त ओरड आवाज येऊ द्या, जेवायला बसलेला असू द्या, ऊन दुपारच्या 2चं ऊन असू द्या, हा जेवता जेवता खरकटा हात घेऊन घराच्या बाहेर येतो, तापलेल्या डांबरावर त्यांनी बिगर चपलीचं उभं राहतो. आणि जोपर्यंत भांडण चालू असतं तोपर्यंत चित्त देऊन ऐकतो. कोणी किती शिव्या दिल्या, कोणी कशी गचंडी धरली, कोणी कसं त्यांनी काय काय केलं, कोण कोणाला काय म्हणला. पाठांतरच होतं मला. इथं अभंग पाठ म्हणलं तर एक सुद्धा अभंग ध्यानात राहायचं नाही. पण अर्ध्या तासात काय काय घडलं, कोणी कोणी काय काय केलं, संपूर्ण वृत्तांत पाठ राहतो. नैमिषारण्य अशी अवस्था, भूमिकाच तयार होते मला त्याची. इथं व्हायला पाहिजे ती तिथं होते. खरं तर इथं व्हायला पाहिजे. काय सांगत होता बाबा, त्याने काय समजून सांगितलंय, आपल्या काय हिताचं होतं, आपण काय काय घेतलं पाहिजे, आपलं जीवन आपण कसं त्यांनी घडवलं पाहिजे, कसं परिवर्तित केलं पाहिजे, आपला उद्देश काय असला पाहिजे, भगवंताकडेच जायचं, बाकीच्यांचा काय विचार करायचा. आपण जगाचा विचार करतो, लोक काय म्हणतील, लोकांच्या दृष्टीनं वागायचे, लोकांच्या दृष्टीनं परमार्थ करायचा. कोण आहे ते लोक, काय संबंध आहे त्या लोकांचा. माझा संबंध माझ्या देवाबरोबर आहे, लोकांबरोबर नाही. बराच बरोबर आहे ना, माझा संबंध देवाबरोबर आहे. म्हणून ते कळालं पाहिजे. घेण्यासारखं हेच आहे का त्याच्या माध्यमातून घेतलं पाहिजे. ही आहे नैमिषारण्य स्थिती. स्थिर झालेली आहे, दुसरं काही चित्तात नाही, फक्त देव चित्तात आहे. अशी अवस्था निर्माण होणं नैमिषारण्य. ते मनचक्र गेलं आणि नैमिषारण्यामध्ये स्थिर झालं. सगळे शौनकादी ऋषी तिथे गेले आणि शौनक ऋषी कुलपती आहेत. कुलपती शब्दाचा अर्थ होतो 10,000 विद्यार्थ्यांना एकाच वेळेला ज्ञानदान आणि अन्नदान जे करतात एवढी क्षमता ज्यांच्यात आहे ते कुलपती आहे. 10,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळेला ज्ञानदान आणि अन्नदान करू शकतात, तेवढं सामर्थ्य त्यांच्यात आहे. कुलपती आहेत.
ठिकाणी गेलेले आहेत. आता सत्संग करायला सांगितलं, पण सत्संग कोण सांगेल? सत्संग सांगण्याकरिता पण कोणीतरी असलं पाहिजे ना.